नमस्कार, आवाज येतोय का? ओके. इथे खूप मोठा भव्य दिव्य असा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडतोय आणि महाराजांनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवले. आपण इतिहासाचा अभ्यास खूप केला, खूप म्हटलं तर खरं तर चौथीच्या पुस्तकाबाहेर केलाच नाहीये. तर महाराजांनी एक जबाबदारी सोपवले की फक्त इतिहासाचा अभ्यास न करता या इतिहासाचा वापर आपण वर्तमान काळात कसा करू शकतो ते या आपल्या सगळ्या श्रीच्या सगळ्या शिलेदारांपर्यंत पोहोचवायचंय. आणि मी पण एक महाराजांचा मावळा म्हणून, शिलेदार म्हणून या गोष्टीसाठी इथे आलेलो आहे. मी नेहमी विचार करायचो जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक चालू असेल आणि महाराज जेव्हा त्या सिंहासनाकडे चालत असतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय विचार असतील. त्यांच्या मनामध्ये नक्कीच म्हणजे त्यांनी जो काही प्रवास केला, त्या एक 20-22 वर्षाचा प्रवास त्यांच्या नजरेसमोरून धावला नसेल तर नवल काय. त्यांना नेहमी आठवलं असेल की अरे, ज्या वेळेला कोंढाण्याला तानाजीला जायचं होतं, कोंढाण्याची मोहीम तानाजी घेणार असं ठरलेलं आणि त्यांच्या लक्षात आलं की तानाजीच्या मुलाचं म्हणजे रायबाचं लग्न आहे आणि या लग्नाच्या वेळेला त्याला या मोहिमेवर पाठवणं कठीण आहे. तेव्हा ते म्हणाले की अरे तान्या, तू तुझ्या मुलाच्या लग्नावर लक्ष केंद्रित कर, या मोहिमेवर मी स्वतः जातो. तेव्हा तानाजी मालुसरे काय म्हणाले होते, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. आणि मग हेच तानाजी मालुसरे फक्त 60 मावळ्यांना मोजक्या घेऊन कोंढाणा सर करतात आणि मग गड आला सिंह गेला हे सगळ्यांना परिचितच आहे. तो तानाजी जर महाराजांना आठवला नसेल तर नवलच आहे. त्यानंतर बहलोल खानाला हरवून सुद्धा त्याला सोडून दिलं, माफ करून सोडून दिलं. म्हणून ज्या प्रतापराव गुजरांवर महाराज ओरडले तर ते प्रतापराव गुजर त्यांना म्हणाले की जोपर्यंत बहलोल खानाला मी घेऊन येत नाही मी माझं तुम्हाला तोंड दाखवणार नाही. आणि हे 7 जण प्रतापराव गुजर आणि आणखी 6 मावळ्यांना घेऊन ते तुटून पडले बहलोल खानावर आणि कित्येक गरिबांचा फडशा उडवला. ते प्रतापराव गुजर त्यांना आठवले नसतील तर नवल काय. त्यानंतर पुरंदर जाऊ नये म्हणून मोजक्या मावळ्यांना घेऊन ज्या मुरारबाजी देशपांडेंनी दिलेर खानाच्या सैन्यावर ते तुटून पडले आणि जवळपास 600 पठाणांचा फडशा उडवला आणि त्यांच्या कंठात बाण लागून त्यांनी प्राण सोडले, हे मुरारबाजी देशपांडे महाराजांना आठवले नसतील का. आणि त्यानंतरचे सगळ्यात महत्वाचे जे मला वाटतात जी मोठी लढाई या इतिहासातली झाली ती म्हणजे पावनखिंडीची लढाई. खूप कठीण आहे. मी महाराष्ट्रभरात 350हून अधिक सेमिनार फक्त या पावनखिंडीच्या लढाईवर घेतले. 300 लोक 5000शी लढले होते. थोडक्यात मांडणं कठीण आहे पण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला कळलं पाहिजे की हे 300 लोक 5000शी लढतात कसे आणि त्यातून आपण काय शिकू शकतो. तर ती लढाई मी तुमच्या समोर मांडतोय महाराजांच्या आदेशानुसार. तर आय होप की ही लढाई तुम्हाला काहीतरी इतिहासाच्या पलीकडचं सांगून जाईल. मी खूप खोलवर जात नाही. तुम्हाला माहित असेल की पन्हाळ्याला वेढा दिला होता सिद्धी जोहरने आणि तिथून पलायन करून महाराजांना विशालगडावर जायचं होतं. पन्हाळा ते विशालगडाचं अंतर जवळपास 65 किलोमीटर होतं. रात्री, आता घड्याळाच्या भाषेमध्ये बोलतो, प्रहर वगैरे आपल्याला कळणार नाही, रात्री 9 ते 10च्या सुमारास 600 मोजक्या लोकांना घेऊन महाराज पन्हाळ्यावरून पुढे निघाले. त्यांना जायचं होतं विशालगडाकडे. वाट सरळ नव्हती. अगदी त्या जंगलांमधून, दऱ्याखोऱ्यांमधून, काट्याकुट्यांमधून, त्या दगडधोंड्यांमधून त्यांना जायचंय. घोड्यांचा वापर करायचा नाही कारण घोडे आवाज करतात. त्यामुळे 65 किलोमीटरचं अंतर आपल्याला पायी पार पाडायचंय. हे काम खूप कठीण होतं. तरी सुद्धा हे 600 लोक ज्यांना त्या विभागाची खूप चांगली माहिती होती असे 600 निवडक योद्धे जेधे आणि बांदल यांना घेऊन महाराज बाजीप्रभू देशपांडेंसारखे सेनानी निघाले. आता 52 किलोमीटरचा प्रवास करून हे सगळे लोक सकाळी 6च्या सुमारास, 6 ते 7च्या सुमारास पावनखिंडीपर्यंत पोहोचले. आणि हेरांमार्फत त्यांच्या कानावर बातमी आली की सिद्धी जोहर बरोबर असलेला आणखी एक सरदार सिद्धी मसूद 5000चं सैन्य घेऊन तिथे येतोय. आता त्यामध्ये 2500ची घोडदळ आहे आणि 2500ची पायदळ आहे. याचा अर्थ या 5000च्या सैन्याला सामोरं जाणं, उघड्या मैदानात सामोरं जाणं कठीण होतं. आता 13 किलोमीटरचं अंतर उरलेलं, पण हा 13 किलोमीटरचा जो काही प्रदेश होता हा सगळा प्रदेश मैदानी प्रदेश होता. उघड्या मैदानामध्ये 600 लोक 5000 लोकांशी लढू शकत नाही हे विधिलिखित होतं. त्यावेळेला बाजीप्रभूंनी मोठा धाडसी निर्णय घेतला. ते महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही 300 लोकांना घेऊन पुढे व्हा, तुम्ही निघा. किती 13 किलोमीटर अंतर आपल्याला जायचंय. 13 किलोमीटर अंतर जायला 1 प्रहर म्हणजे 3 तास लागतील आणि ही आमच्यासाठी T20ची मॅच आहे. आम्ही ती खेळू. भले आम्ही दमलोय, भले थकलोय,
काल आम्ही किती वाजता जेवलो आम्हाला आठवत नाहीये, आम्ही उपाशी आहोत, पण महाराज मी तुम्हाला एक वचन देतो, जोपर्यंत हा बाजी आणि हे 300 लोक खिंडीच्या समोर छातीचा पर्वत करून उभे आहेत, एकाही गनिमाला ही खिंड ओलांडून देणार नाही. महाराज तुम्ही खुशाल निघा. महाराजांना ही कल्पना तितकीशी आवडली नव्हती, तरी सुद्धा या सगळ्यांच्या विनवण्यांना शरण येऊन महाराज 300 लोकांना घेऊन पुढे निघाले आणि हे 300 लोक तिथे लढायला सज्ज झाले. विचार करा, समोरून 5000 लोक येत आहेत. हे ताज्या दमाचं सैन्य आहे, ते लोक थकलेले नाही आहेत, हे लोक थकलेले आहेत आणि या थकलेल्या अवस्थेत त्यांच्याशी लढणं म्हणजे अख्खाच्या अख्खा समुद्र अंगावर घेण्यासारखं आहे आणि हे कठीण काम होतं. मग आपण गनिमी काव्यावर येतो. ऑब्व्हियसली बाजीप्रभूंची रणनीती काय असेल? हे 300 लोक ती खिंड लढवणार आहेत 3 तासासाठी, काम सोपं नाहीये. आता ही रणनीती आखायला सुरुवात झाली. करायचं काय? 300 लोकांपैकी 100 लोक खिंडीच्या तोंडाशी उभे राहतील. कारण समोरून जरी 5000 लोक येत असतील, खिंड निवडण्याचंच कारण काय आहे तर त्या खिंडीतून 5000 लोक आरपार जाऊ शकत नाहीत. त्यांना 1-1, 2-2, 3-3 करूनच जावं लागेल. याचा अर्थ 5000चं सैन्य एकत्रित हल्ला करू शकत नाही, तितकी जागा तिथे नाहीये आणि युद्धाची नीती तशी नसते. याचा अर्थ 5000तले पहिले 1000 लोक समोरून अंगावर येणार आहेत आणि त्यांना अंगावर घेण्यासाठी खिंडीच्या तोंडाशी 100 मावळे उभे आहेत आणि त्यांच्या समोर त्यांचा म्होरक्या उभा आहे, ज्यांचं वय 45 ते 50 वर्ष, बाजीप्रभू देशपांडे. 2 हातांमध्ये 2 तलवारी, ज्यांना दांडपट्टे म्हटलं जातं. ही तलवार 6.5 किलोची, ही तलवार 6.5 किलोची. 13 किलोचं सिलेंडर उचलून लढण्यासारखं होतं. 3 तास कंटिन्युअस लढायचंय. 3 तास सातत्याने लढणं हे काम सोपं नाहीये मित्रांनो, ते पण अशा थकलेल्या अवस्थेमध्ये. तरी सुद्धा बाजीप्रभू आणि 100 लोक उभे आहेत. स्ट्रॅटेजी अशी आहे की एक मावळा 10 जणांशी लढणार. एक मावळा 10 जणांशी लढतोय तर एक प्रश्न मनामध्ये नेहमी डोकावायचा की जर तो मावळा 10 जणांशी लढतोय, तो कोसळला तर बाजूच्यावर किती जणांची जबाबदारी येईल? 20 जणांची. आणि 20 जणांना अंगावर घेणं हे या भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्यात फक्त एकाच व्यक्तीला शक्य आहे आणि तो व्यक्ती म्हणजे आपला रजनीकांत. ऑब्व्हियसली सामान्य माणसाला ते शक्य नाहीये. पण हा एक मावळा जो 10 जणांशी लढतोय तो खाली कोसळला तर बाजूच्यावर 20 जणांची जबाबदारी येणार होती. त्याची काय स्ट्रॅटेजी असेल? तर गनिमी काव्यानुसार समोरचे जे 100 लोक उभे आहेत त्यांच्या मागे 30 ते 35 जणांची एक बॅकअप फळी उभी असणार. जर समोरचा एखादा मावळा लढता लढता कोसळला तर पाठी उभ्या असलेल्या मावळ्यांपैकी एक येणार, त्या मावळ्याला बाजूला करणार, त्याची जागा दुसरा घेणार आणि लढत राहणार. तोपर्यंत लढत राहणार जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही. कारण वचन दिलंय महाराज, जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही यमाला सुद्धा मला नेण्याची परवानगी नाहीये. आणि मग ती लढाई सुरू झाली. सकाळी 9ला सुरू झालेली लढाई, अंदाज आपल्याला असा असतो की 3 तासामध्ये म्हणजे एका प्रहरामध्ये म्हणजेच 12 वाजता महाराज विशालगडावर पोहोचायला हवे होते. पण महाराज काही विशालगडावर पोहोचले नाहीत. तोफेचा आवाज आला नाही, लढाई लांबू लागली. महाराज न पोहोचण्याचं कारण काय होतं तर विशालगडावर आधीच एक वेढा पडलेला होता. जसवंत दळवी आणि सूर्यराव नावाच्या सरदारांनी तिथे वेढा घातला होता. याचा अर्थ विशालगडावर जायचं तर हा वेढा फोडला पाहिजे. आणि आता हे 300 लोक जे महाराजांबरोबर गेलेत ते 65 किलोमीटर चालून गेलेले आहेत, ते आणखी थकलेत. आता वेढा फोडणं किती वेळ लागतोय माहित नाहीये, 4 तास लागतील, 5 तास लागतील. याचा अर्थ पावनखिंडीतली लढाई जी 3 तास होणार होती ती 9 ते 10 तासांवर लांबली होती. 9 ते 10 तास इतक्या लोकांशी लढणं काम सोपं नाहीये. बरं, समोर 100 लोक उभे आहेत, समोरून 1000 येत आहेत. ते 1000 दमले तर त्यांच्या जागी दुसरे 1000 येतील. ते दमले तर तिसरी 1000ची फळी येईल. पण या 100 लोकांना पर्याय नाहीये, त्यांना लढायचंय. आता या परिस्थितीमध्ये जर त्या 100 जणांना कोणी ओव्हरटेक केला आणि आतमध्ये शिरायला लागले खिंडीमध्ये तर काय स्ट्रॅटेजी असेल? तर खिंडीच्या आत 5-5 लोकांच्या आणखी तुकड्या उभ्या केलेल्या आहेत. जर कोणी चुकून खिंडीमध्ये शिरलं तर त्यांना यांना ओलांडून जावं लागेल. आणि या 5-5 लोकांच्या ज्या तुकड्या उभ्या आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना सपोर्ट पुरवण्यासाठी, सहाय्य पुरवण्यासाठी त्या खिंडीच्या टोकावर वर कडेला दोन्ही बाजूला 2 तुकड्या उभ्या आहेत जे वरून दगड, धोंडे, भाले मारून त्यांना सपोर्ट करणार. आणि यदा कदाचित या सगळ्यांना ओलांडून जर कोणी आरपार गेलं तर खिंडीच्या पाठीमागे आणखी 50 ते 60 लोक उभे आहेत. याला म्हणतात चक्रव्यूह. हा चक्रव्यूह तोडून जाणं
त्या 5,000 काय 10,000 लोकांना पण शक्य होणार नव्हतं त्या जागेमुळे आणि या लोकांच्या स्ट्रॅटेजीजमुळे. आणि मग युद्ध सुरू झालं. सकाळी 9ला सुरू झालेलं युद्ध 1 वाजतोय 1:30 वाजतोय, म्हणजे 1:30 प्रहर झाला तरी युद्ध थांबत नाहीये. सिद्दी मसूद वैतागला. अरे यांना थांबवायचं कसं? हे जे 300 लोकांचं वादळ या खिंडीमध्ये उठलेलं आहे, यांना ओलांडून जाणं या जन्मात आपल्याला शक्य नाहीये. काय करावं तो खूप विचार करत होता आणि त्याच्या लक्षात आलं की या सगळ्यांचा म्होरक्या म्हणजे लीडर बाजी प्रभू आहे. 2 दांडपट्टे घेऊन तो लढतोय. जर याला आपण मारलं तर बाकीचे लोक आपोआपच पळ काढतील अशी त्याची समजूत होती. म्हणून त्याने शक्कल लढवून एक बंदूकधारी बोलवला. आता हा बंदूकधारी त्याने एका बाजूच्या टेकडीवर उभा केला. त्यावेळेला बंदुका होत्या, इंग्रज होते तर बंदुका होत्या. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो बंदूक कुठून आली. ऑब्व्हियसली AK-47 नव्हत्या. तर तो बंदूकधारी आला, बाजूच्या टेकडीवरून त्याने नेम धरत होता. तो म्हणत होता सिद्दी मसूद वो बाजी प्रभू को खत्म कर, वो खत्म तो लढाई खत्म. आता तो बंदूकधारी त्या टेकडीवरून बघतोय वेड्यासारखा त्या 300 लोकांना लढताना. तो सिद्दी मसूद त्याला विचारतोय हुआ क्या, खत्म कर बाजी प्रभू को. तर तो बंदूकधारी त्याला म्हणतोय अरे मैं उसको मारूंगा लेकिन पहले मुझे ये तो बताओ कि इसमें बाजी प्रभू है कौन. अरे सगळेच बाजी प्रभू वाटतायत, सगळेच एखाद्या लीडर सारखे लढतायत, नेत्यासारखे लढतायत, यामध्ये बाजी प्रभू कोण आहे. आणि मग त्याने जे वर्णन केलंय बाजी प्रभूंचं, लक्षात ठेवा हे वर्णन त्या इतिहासाला दर्शवते त्या लढाईमध्ये काय झालं असेल. त्याने काय वर्णन केलं असेल. जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना वो बाजी है. जो सगळ्यात जास्त लाल झालाय तो बाजी आहे. त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत जखम व्हायला जागा उरलेली नाहीये. जो रक्तबंबाळ झालाय तो बाजी आहे, त्याला मार. आता त्याने बघितलं त्यांच्यामध्ये एक माणूस दानपट्टे घेऊन लढतोय जो लाल बुंद झालेला आहे, रक्ताच्या थारोळ्यामध्ये तरी लढतोय. त्याने अचूक त्याला हेरलं, नेम धरला. ती गोळी त्यांच्या बाजीप्रभूंच्या छातीमध्ये शिरली. बाजीप्रभू एका क्षणात खाली कोसळले. ते खाली कोसळले, डोळ्यासमोर अंधार आला. त्यांना कळलं की हा मृत्यू आहे. एका क्षणासाठी त्यांना तो मृत्यू दिसतोय आणि दुसऱ्या क्षणाला त्यांना आठवलं की अजून तोफांचे आवाज आलेले नाहीयेत, अजून माझे राजे गडावर पोहोचलेले नाहीयेत. मला मरण मान्य नाही, मला उठावं लागेल, लढावं लागेल. ते पुन्हा उठलं, पुन्हा लढायला लागले. एवढी गोळी लागून सुद्धा, इतक्या जखमा होऊन सुद्धा पुढचे तब्बल 1, 2 नाही 4 ते 5 तास बाजी प्रभू लढत होते. तोपर्यंत लढत होते जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही. आणि शेवटी तोफांचा आवाज आला. बाजीप्रभूंना कळलं माझे राजे गडावर पोहोचले. ज्या गोष्टीसाठी मी इथे लढत होतो ती गोष्ट संपन्न झालेली आहे. माझं आयुष्य कृतार्थ झालेलं आहे. आता मला मरण स्वीकारावंच लागेल. बाजूला इतका वेळ जो मृत्यू उभा होता त्याला ते म्हणाले असतील जा रे बाबा आता घेऊन जा. ज्या कामासाठी मी इथे उभा होतो ते काम झालंय. माझे राजे गडावर पोहोचलेले आहेत. आणि या घटनेनंतर सिद्दी मसूदचं 2,500 घोडदळ, तिथे जे कोणी शहीद झालेले मावळे होते, बाजीप्रभू होते, त्यांच्या अंगावरून गेलं. जेव्हा बाजीप्रभूंना घेण्यासाठी हे लोक आले, बाजीप्रभूंचं शरीर अखंड सापडलंच नाही. तुकडे झाले होते शरीराचे. काय म्हणायचं या वेडेपणाला, काय म्हणायचं या वेडेपणाला. आणि माणूस करूच कसं शकतो असं. सकाळी 9ला सुरू झालेलं युद्ध संध्याकाळी 6 पर्यंत चालतं आणि हे लोक लढत राहतात, कसं शक्य आहे. तर बॉस मी विचार केला आणि मला एक गोष्ट जाणवली. आपण नेहमी जे ध्येय ठेवतो ना त्याच्या समोर असलेली कामगिरी आपली नेहमी कमी पडते. मी म्हणतो मी खूप केलं, पण जेव्हा जेव्हा मी म्हणतो मी खूप केलं तेव्हा बाजीप्रभूंना आठवा आणि आपल्याला कळेल आपण काहीच नाही केलं आपल्या आयुष्यामध्ये. मग एक गोष्ट मी या बाजीप्रभूंकडून शिकलो, तानाजींकडून शिकलो, प्रतापराव गुजरांकडून शिकलो की तुमचं ध्येय जे आहे त्याच्या वरचढ जेव्हा तुमची कामगिरी होते तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही यश प्राप्त करू शकता. आपल्या ध्येयाच्या वरचढ कामगिरी दाखवा. बरं हे उपाशी होते, थकलेले होते, यांच्याकडे शस्त्र नव्हती समोरच्या इतकी, तरी सुद्धा ते लढले. त्यातून मी एक गोष्ट शिकलो आणि जी आपण सगळ्यांनी शिकावी की आपल्याकडे काय नाहीये याकडे लक्ष देऊन रडण्यापेक्षा जे आहे त्याचा उत्कृष्ट वापर करा आणि यश खेचून आणा. आणि जी तिसरी महत्वाची गोष्ट जी मी या लढाईमधून शिकलो आणि जी आपण प्रत्येकाने शिकावी, जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढून होत नाही हार मानू नका. कारण लढण्याचा इतिहास आमुचा, हरणे माझ्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी जिंकणं नियतीला शक्य नाही. तर हे असे असंख्य मावळे, असंख्य सरदार, मला असं वाटतं महाराज जेव्हा या सिंहासनाकडे चालले असतील त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट असेल की या सिंहासनाचा पाया आहे ना या सगळ्या लोकांच्या बलिदानाने बनलेला आहे.
आणि जेव्हा ही परिस्थिती उद्भवली, आता राज्याभिषेक पार पडणार आहे, सगळ्यात मोठा शत्रू शिवाजी महाराजांचा होता औरंगजेब. मला असं वाटतं आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश काय असेल की आपल्या शत्रूने आपलं कौतुक करावं. तर जेव्हा त्याला कळलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतोय, म्हणजे आता शिवाजी सम्राट होणार, तेव्हा त्याच्या अंगाचा तिळपापड झाला. कारण मी ज्याला पहाड का चुहा म्हणायचो, आज त्याने माझ्या सिंहासनाचे खिळे सैल करून टाकलेत, माझं सिंहासन खिळखिळ करून सोडलंय. हा औरंगजेब आपल्या शहजाद्याला आणि आपल्या सगळ्या सरदारांना सांगतोय शिवाजी काय आहे ते मी बोलणार आहे, आणि मग इथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडणार आहे. औरंगजेब काय सांगतोय बघा. शत्रू महाराजांचं हे कौतुक करतोय म्हणजे आपण कुठल्या मातीत जन्म घेतलाय बॉस. तर औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतोय. यह सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेके कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये महाबदौलत आज ये क्या देख रही है. शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देके उधेड़ के रख दिया है उसने. ये हमारे मिर्जा अमीर गुलाबराव अबू तालिब शाइस्ता खां साहब. बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए. यह तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा. ये सूरत के खूबसूरत इनायत का बहादुर शिवाजी जब सूरत में आया तो दुम दबा के भाग गए. ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौड़ मराठों के जख्म के वार इन्होंने अपने छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए. यह हबशी फौलाद खां जिसकी हथेली पे मिठाई रख के शिवाजी आगरे के कैद खाने से फरार हो गया, सभी मंसूबों को खाक में मिला दिया इसी फौलाद खां ने. लश्कर के साथ मैदान छोड़ के भागने वाले एकर तलब खां, ये रसूल बेग रोजबानी, ये मीर आतिश तरबियत खां, खाजा बहादुर का कुकलताश, बूंदी नरेश भाव सिंहाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर से सैयद मुनव्वर खां, तमाम राजपूत बुंदेल पठान अफगानी तुर्क, इन सबको शिवाजी ने शिकस्त दी. एक बात कहूं शहजादे, शायद आप कभी समझ ही नहीं पाओगे, लेकिन औरत गाना नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीर के लोग तैयार किए. हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया. हमने लाखों की जहांगीरों की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने उस पर थूक दिया. मराठे रुकते नहीं, थकते नहीं, मराठे झुकते नहीं, मराठे बिकते नहीं. हाँ, शिवाजी मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और बुलंद मीनार की तरह उसकी सिर उठाई आसमान को छू रही है, इसमें कोई शक नहीं शहजादे. हम खुशनसीब बड़े कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवा जैसा. थँक्यू सो मच. आणि राज्याभिषेक सोहळा आपण सगळ्यांनी अनुभवूया. थँक्यू, थँक्यू, थँक्स अ लॉट.